नमस्ते मित्रांनो, संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। मागील भागात आपण संशोधन अहवालातील प्रकरण 1 कसं लिहायचं आहे याबद्दल माहिती घेतली होती। मित्रांनो, आजच्या भागात आपण संशोधन अहवाल लेखनामधलं दुसरं प्रकरण जे आहे ते कसं लिहायचं आहे याबद्दल माहिती घेऊया। आता प्रकरण 2 जे आहे ते कोणतं असतं की संबंधित साहित्याचा किंवा संशोधनांचा आढावा किंवा पुनरावलोकन त्याला असं म्हटलं जातं किंवा सिंहावलोकन असं सुद्धा म्हटलं जातं। म्हणजे रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर और रिसर्चेस अशा पद्धतीचं हे प्रकरण असतं। आता हे प्रकरण म्हणजे संशोधन अहवालाचा आत्मा असतो। ह्या प्रकरणावर खूप गोष्टी अवलंबून असतात की तुमच्या संशोधनाला एक विशिष्ट प्रकारची डेप्थ देते की तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारच्या साहित्यांचा किंवा संशोधनांचा आढावा घेतलेला आहे, त्याचं वाचन केलेलं आहे, त्याच्यातून तुम्ही वेगवेगळ्या बाबी ज्या आहेत त्या शोधून काढलेल्या आहेत आणि आत्ताचं तुम्ही हाती घेतलेलं जे संशोधन आहे त्या संशोधनाची कुठेतरी तुलना करून कोणते घटक त्याच्यामधले राहून गेलेले आहेत किंवा कोणत्या घटकाविषयी अधिक माहिती जाणून घेतलेली आहे, अशा पद्धतीने हे प्रकरण जे आहे आपल्याला काय करायचं असतं, लिहायचं असतं। मग आता इथे सुद्धा तुम्ही प्रस्तावना लिहिणार आहात की संबंधित साहित्याचा आढावा लेखन म्हणजे नेमकं काय, या अनुषंगाने आपल्याला काय करायचे असते, 5-7 ओळींची प्रस्तावना ही लिहायची असते। त्यानंतर संबंधित साहित्याचं जे किंवा संशोधनांचा अभ्यास जो तुम्ही करणार आहात तर त्याचं महत्त्व आणि फायदे नेमके काय आहेत। आता या अनुषंगाने या अगोदरच्या काही व्हिडिओजमध्ये आपण याची सविस्तर माहिती दिलेली आहे, म्हणून तुम्ही ते व्हिडिओ निश्चित बघाल की जेणेकरून तुम्हाला त्याचे फायदे आणि महत्त्व जे आहे ते कसं लिहायचं आहे। काय महत्त्वाचा भाग काय आहे की संशोधन अहवाल लेखन करत असताना हे प्रकरण जेव्हा तुम्ही लिहित असतात तर त्यावेळेला इतर संशोधनांचा किंवा साहित्याचा अभ्यास करत असताना तुम्हाला कोणकोणत्या बाबी आढळल्यात किंवा कोणत्या गोष्टींमध्ये तुम्हाला अधिक भर झाल्याची दिसते आहे किंवा अधिक सखोल माहिती तुम्हाला मिळालेली आहे किंवा काही ठिकाणी माहिती तुम्हाला मिळालीही नसेल किंवा अल्प प्रमाणात त्याची माहिती उपलब्ध आहे, अशा प्रकारचे फायदे किंवा महत्त्व जे आहे या अनुषंगाने या प्रकरणामध्ये 2.2 मध्ये तुम्हाला लिहायचं आहे। आता 2.3 चा जो काही मुद्दा आहे तो काय आहे की तुम्ही संबंधित संशोधनांचा काही जो आढावा घेतलेला आहे, म्हणजेच काय की एक भाग आहे साहित्य म्हणजे लिटरेचर, म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ, काही पुस्तकं वगैरे वाचले असतील, काही लेख वगैरे वाचले असतील, तुमच्या विषयाच्या अनुषंगाने माहिती असलेले लेख जे आहेत किंवा संशोधन त्याच्यावर काही झालेलं आहे, या अनुषंगाने ज्या बाबी तुम्ही लिहित असतात त्याचा थोडक्यात सारांश तुम्हाला काय करायचा असतो, द्यायचा असतो। शक्यतो इयर वाईज जर देता आला तर खूपच चांगलं आहे। किमान मागचे 10 ते 15 वर्षांच्या काही रेफरन्सेस तुम्हाला मिळाले तर तिथून आतापर्यंतचे नेमके काय बदल झालेले आहेत, काय घडामोडी झालेल्या आहेत याबद्दलही तुम्हाला सविस्तर विवेचन त्यामध्ये करता येतं आहे। आणि दुसरा जो भाग आहे तो म्हणजे संशोधन, की तुमच्या विषयाशी संबंधित, म्हणजे अगदी विषय अगदी तंतोतंत तोच विषय नाही, परंतु त्या विषयाचे जे काही वेगवेगळे पैलू आहेत, काही क्षेत्र जे आहेत, काही घटक जे आहेत की त्या घटकांवर आधारित पूर्वी कोणीतरी काहीतरी संशोधन केलेलं आहे। मग या संशोधनामध्ये त्या व्यक्तींनी किंवा त्या संशोधकांनी काय काम केलेलं आहे, मग त्या अनुषंगाने त्याचं शीर्षक काय आहे, त्यांची उद्दिष्ट काय नेमकी होती, त्याशिवाय त्यांनी कोणत्या प्रकारचे संशोधन संकल्पना मांडलेले आहेत किंवा एकूणच त्यांनी साधन आणि तंत्र जी काय आहे ती कोणकोणती वापरलेली आहेत, संशोधनाची पद्धती नेमकी त्यांनी कोणती वापरली आहे, निष्कर्ष नेमके त्यांनी काय काढलेले आहेत, या अनुषंगाने एकूणच गोषवारा जो काही आहे तो तुम्हाला काय करायचा असतो, या संबंधित संशोधनांच्या आढाव्यामध्ये द्यायचा असतो। एवढे जास्तीत जास्त तुम्हाला संशोधनांचा आधार घेऊन लिहिता येईल किंवा साहित्याचा आधार घेऊन लिहिता येईल तेवढे हे प्रकरण तुम्ही चांगल्या पद्धतीने खुलवू शकता। म्हणजे असंही म्हणाल की किती 10 घ्यायचे की 15 घ्यायचे, तर असं नाहीये, तुमच्या विषयाला डेप्थ किती प्राप्त होते आहे ती डेप्थ जोपर्यंत प्राप्त होत नाही, म्हणजे याचा अर्थ असाही नाही की 300-400 पानं लिहित बसायची आहेत, परंतु किमान तुम्हाला 15 ते 20 संशोधनांचा आणि जास्तीत जास्त तुम्हाला साहित्याचा आढावा कसा घेता येईल, म्हणजे सर्वसाधारणपणे तुमच्या विषयाचे सगळे कंगोरे त्याच्यामध्ये कव्हर कसे होतील याचा विचार आपल्याला काय करायचा आहे, लेखन करताना करायचा आहे। आणि त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे प्रस्तुत संशोधनाचं वेगळेपण। इतर संशोधनांचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, त्या साहित्याचा अभ्यास तुम्ही केलेला आहे, पण तुमचं नेमकं संशोधन ह्याच्यापेक्षा वेगळं कसं आहे हे वेगळेपण तुम्हाला मांडता आलं पाहिजे। कोणत्या पैलू इतर संशोधनांमध्ये राहून गेला आणि तुम्ही कोणत्या पैलूवर नेमकं भर देऊन ते काम केलेलं आहे, या अनुषंगाने तुम्हाला काय करायचं आहे, संशोधनाचं वेगळेपण लिहायचं आहे।
इथं वेगळे पण मांडत असताना अनेक गोष्टींचा उल्लेख तुम्ही करू शकतात. कोणते क्षेत्र राहून गेलेले आहेत, कोणते घटक राहून गेलेले आहेत, किंवा माहिती कशा पद्धतीने राहून गेलेली आहे, किंवा कोणत्या लक्ष गटापर्यंत ती माहिती फक्त पोहोचलेली आणि कोणता लक्ष गट त्याच्यापासून राहून गेलेला आहे. या अनेक बाबी ज्या आहेत तुम्हाला आपल्या संशोधनाचं वेगळेपण लिहिताना मांडता येईल. आणि त्यानंतर या प्रकरणाचा आपल्याला काय करायचं आहे, समारोप करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे की प्रकरण 2 जे आहे हे लिहित असताना साहित्य आणि संशोधन याचा जास्तीत जास्त आढावा तुम्हाला घेणं गरजेचं आहे. अशा रीतीने मित्रांनो, आता आपण प्रकरण 2 संबंधित साहित्याचा आढावा किंवा पुनरावलोकन हे लेखन करत असताना कोणकोणत्या मुद्द्यांचा समावेश करायचा आहे याबद्दल माहिती घेतली. पुढील भागात आपण प्रकरण 3 कसं लिहायचं आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.